रोहा नगर परिषद आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनांक 19 फेब्रुवारी बुधवारी रोजी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसह मिरवणूक आदी काढून संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतली बैठक। रायगड जिल्ह्यामध्ये रोहा नगर परिषद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव दिनांक 19 फेब्रुवारी बुधवारी रोजी उत्साहामध्ये आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक, पोवाडे आदींसह नगर परिषद शाळातील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून साजरी करण्यात येणार आहे। या उत्सवाचं नियोजन करण्यासाठी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी नगर परिषद सभागृहामध्ये बैठक घेतली। यावेळी माजी आमदार म्हणाले, रोहे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं। नंतर प्रथमच शिवजयंती उत्सव साजरी होतोय, त्यांना साजेसा जयंती उत्सवाचं नियोजन करूया। यावेळी रोहा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय कुमार एडके यांनी सर्व रोहेकर शिवजयंतीमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं। सदर मिरवणूक राम मारुती चौक ते नदी संवर्धन येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे येऊन विविध कार्यक्रम होऊन संपन्न होणार आहे। या नियोजन बैठकीमध्ये माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्य अधिकारी अजय कुमार एडके, उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, महेश कोलटकर, राजू जैन, अहमद दर्जी, समीर सपकाळ, रवींद्र चाळके, प्राजक्त चव्हाण, शिल्पा धोत्रे, रामसेठ नागती, नितीन पिंपळे, नूरी रोहावाला आदीसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती आहे। त्यानिमित्ताने माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यासोबत मीटिंग झाली। त्या अनुषंगाने नगरपालिकेमार्फत महाराजांची मिरवणूक काढली जाते। तर ती अंदाजे 4 वाजता सुरू होईल आणि 6 वाजेपर्यंत मिरवणूक चालेल। 6:30 वाजल्यापासून छत्रपती पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोवाड्याचं कार्यक्रम ठेवलेला आहे। तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, सर्वांनी मिरवणुकीत तसेच शेवटला जो कार्यक्रम आहे पोवाड्याचा तर सहभागी होऊन महाराजांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। सर, ह्याच्या मिरवणुकीची रूट काय राहील? राम मारुती चौकातून मिरवणूक सुरू होईल आणि नगरपालिकेजवळ येऊन ती थांबेल आणि इकडनं मग चालत रायगड मार्गातून मधून जाऊन महादरवाजा मार्फत आपण आतमध्ये जाऊन मिरवणूक संपेल। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, रोहा, रायगड, NTV न्यूज मराठी।